नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल जाधव माय मराठी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, मी तुमच्यासाठी एक ट्रिक्स घेऊन आलेले आहे आणि प्रकरणाचं नाव आहे घड्याळ। घड्याळ या प्रकरणाला सूत्र लागत नाही, फक्त आणि फक्त तर्काने तो प्रश्न कसा सोडवायचा। फक्त मी तुम्हाला 3 बाबी सांगतो, त्या बाबी जर तुम्हाला लक्षात राहिले तर याच्यावरचे तुम्ही 48 प्रश्न सॉल्व्ह करू शकता। किती प्रश्न विद्यार्थी मित्रांनो? 48 प्रश्न आणि महत्त्वाच्या बाबी आहेत फक्त आणि फक्त 3। त्याच्यापैकी आपण पहिली बाबला हाताळून पाहू। तर मला सांगा, प्रश्न असा आहे बघा, 1 ते 2 वाजे दरम्यान तास काटा व मिनिट काटा यांच्यात कोणत्या वेळेला 0 अंशाचा कोन होईल। बघा विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न आहे आणि याला कसं सोडवायचं। याला सूत्र लागत नाही, याला सूत्र लागत नाही। सरळ सरळ तुम्हाला प्रश्न दिलेला असतो आणि ते कसं सोडवायचं। झेंडू इकडे बघ, तिकडे काही नाही, इकडे बघ। 1 ते 2 वाजे दरम्यान वेळ आहे बाळा, 1 ते 2 आणि विचारलं काय? 0 अंशाचा। अशा वेळी ज्या वेळी 0 अंशाचा कोन दिलेला असतो ना, त्यावेळेस फक्त आणि फक्त काय प्लस करायचं? 0 प्लस करायचं। आणि 0 कशात प्लस करायचं? दिलेल्या वेळेमध्ये प्लस करायचं। दिलेल्या वेळेमध्ये 0 का प्लस करायचं? ज्या वेळेस तास काटा आणि मिनिट काटा एकमेकांवर येतात ना, त्यावेळेस फक्त आणि फक्त 0 अंशाचाच कोन होतो, हे आपल्याला माहिती आहे। पण 0 अंशाचा कोन आणि 0 का प्लस करायचं, याच्यात खूप मोठा लॉजिक लागतो। मला सांगा, 0 अंशामध्ये कोणती स्थिती वजा होते? 12ची स्थिती वजा होते। 12ची स्थिती वजा होते याचा अर्थ मला सांगा, आपण म्हणतो रात्रीचे 12 वाजले म्हणजे किती वाजले? 0 वाजले। मग 0 प्लस करायचा। काय प्लस करायचा? 0। तर बघा, 1 अधिक 0 बरोबर 1। आता आलेल्या गुणाकाराला नेहमी कितीनं गुणायचं? 5 न गुणायचं। 5 नच का गुणायचं? कारण की घड्याळामध्ये जवळच्या 2 काट्यांमध्ये किती मिनिटांचा फरक असतो बाळा? 5 मिनिटांचा फरक असतो। मग मला सांग, 1 गुणिले 5 बरोबर किती आलं बाळा? 5। झालं गुणाकार, घे वेळ। झालं गुणाकार, घे वेळ। मग वेळ आहे आपली 1 वाजून या 5ला 5 लिहायचं। या 5ला कितीनं भागायचं? नेहमी 11नं। 11नंच का भागायचं? 11नं याच्या कारणानं भागायचं, कारण की मला सांगा, 12 तासामध्ये एकमेकांवर किती वेळा येतात? 11 वेळा। म्हणून कितीनं भागायचं? 11 वेळा। मग मला सांगा मित्रांनो, या 5ला या 11नं भाग दिला, भाग जातो का? नाही। 5ला 5, 11ला 11 मिनिट। मला सांग, ती वेळ काय असत? 1 वाजून 5.5/11 मिनिट। हे तुझं उत्तर आहे मित्रांनो, हे तुझं काय आहे? उत्तर। तर मी एक सोडून दाखवलेला आहे। आता तुमच्यासाठी एक प्रश्न आहे। प्रश्न याच टाईपचा असेल, मी वेळ चेंज करल, त्याचं उत्तर मला कमेंट मध्ये सांगायचं आहे। इकडे बघा, वेळ आहे 4 ते 5 वाजे दरम्यान तास काटा आणि मिनिट काटा यांच्यात कोणत्या वेळेला 0 अंशाचा कोन होईल? 4 ते 5 वाजे दरम्यान तास काटा व मिनिट काटा यांच्यात कोणत्या वेळेला 0 अंशाचा कोन होईल? तर याचं उत्तर मला कमेंट मध्ये सांगायचं। ठीक आहे, मी इथंच थांबतो, इथंच तुमची रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।